जय महाराष्ट्र. भाजपच्या भटराखाण्यातील आचारी तुषार भोसले यांनी राजापेक्षा जास्त राजनिष्ठ होऊ नये. गेल्या काही दिवसांपासून तुषार भोसले शरद पवारांवर ज्या पद्धतीने टीका करतायत ते बघता त्यांना एका गोष्टीची आठवण करून देतो की तुमचे नॉन बायोलॉजिकल पितामह हे स्वतः एकदा बोलले होते की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारणात आलोय. हे तुमचे नॉन बायोलॉजिकल पितामह बोलले होते. तर त्याच्यामुळे आणि भाजपला म्हणजे कमळाबाईला एक सवय आहे सतत जोडीदार बदलण्याची. शरद पवार यांच्या पक्षाकडे लोकसभेमध्ये 9 खासदार आहेत आणि जर समजा अमित शहा नरेंद्र मोदी यांना वाटलं की आपलं सरकार अजून मजबूत व्हावं तर कदाचित ते शरद पवारांनाही सोबत घेतील. तर त्यावेळेस तुमचीच अडचण होईल. त्यामुळे टीका करताना थोडंसं सांभाळून टीका करा. आणि राहिला प्रश्न की वारकरी संप्रदायाचा ठेका घेतल्याप्रमाणे जे तुम्ही बोलतायत तर माझ्या अल्पबुद्धीला जो वारकरी संप्रदाय समजला तो वारकरी संप्रदाय म्हणजे काय की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार ज्यांना मान्य आहे तो प्रत्येक मनुष्य वारकरी संप्रदायामध्ये सहभागी होऊ शकतो. मग तो जातीने कोण आहे, धर्माने कोण आहे, भाषेने कोण आहे, वर्णाने कोण आहे याचा काही फरक पडत नाही. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायातील लोक स्वतःला राजसत्तेपासून कायमच दूर ठेवतात. म्हणजे स्वतः संत तुकाराम महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्त्र पाठवली होती पण ती अत्यंत विनम्रपणे तुकाराम महाराजांनी नाकारली होती. हे तुम्हाला देखील माहीत असावं असं मला वाटतं. तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही सत्तेपासून दूर राहू शकता का? म्हणजे उद्या जर समजा भाजप तुम्हाला म्हटले की तुम्हाला विधान परिषद देतो, आता भाजप काय तुम्हाला देणार नाहीच, पण समजा भाजपने ठरवलंच की तुम्हाला विधान परिषद द्यायची तर तुम्ही त्या सत्तेपासून दूर राहू शकता का? तर नाही राहू शकत. त्याच्यामुळं वारकरी संप्रदायाचा ठेका घेतल्यासारखं तुम्ही बोलू नका. तुमचा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही. वारकरी संप्रदाय स्वतःला कायमच राजसत्तेपासून आणि मोहापासून दूर ठेवतो. हेच वारकरी संप्रदायाचं मूळ आहे असं मला वाटतं. आणि जी व्यक्ती स्वतःचं कमेंट सेक्शन बंद करून ठेवते त्या व्यक्तीने या गोष्टी बोलू नयेत. कारण वारकरी संप्रदाय हा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं धाडस ठेवतो खरा वारकरी. आणि तुम्ही स्वतःचं कमेंट सेक्शन कायम बंद ठेवता. त्यामुळं तुषार भोसले यांनी स्वतःच्या तोंडावर थोडासा ताबा ठेवावा, नाहीतर आगामी काळात तुमचीच अडचण होईल. जय महाराष्ट्र.